साहब संघर्ष करो, उद्धव साहब संघर्ष। अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम, जय 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 भीम, जय 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 जय। पक्क काय आहे हे अमित शहांच्या बोलण्यावरून स्पष्ट झालं। आंबेडकर 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 हे कोणाला फॅशन वाटते काय? जेव्हा माणूस हे म्हणतो ना तेव्हा त्याच्या इथनं आलेलं असतं, इथनं। आंबेडकर फैशन नहीं, पैशन है, पैशन। इसको समझो, ये हमारे अंतरात्मा की आवाज है, इसको फैशन मत कहो। और तुम जो स्वर्ग की दिशा दिखाने चाहते हो ना, अरे इससे हमको इंसान कह के इस दुनिया में तो जीने दो। हमको नरक से बाहर निकाला डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, वरना हमको तो जीने नहीं देते आप। हमको स्वर्ग नहीं चाहिए, हमको स्वर्ग क्या है देखा भी नहीं हमने, पर हमको ये मालूम है हम उसका नाम लेंगे कम से कम नरक से तो बच जाएंगे। और ये कहने की आपकी हिम्मत ही बताती है कि आप कितने मनुवादी है। और मैं देश और महाराष्ट्र को याद दिलाना चाहता हूं कि संविधान के ऊपर सबसे बड़ा हमला अगर कहीं हुआ है तो 1950 में जब इन लोगों ने कहा था कि संविधान हमारे लिए नहीं, हमारा संविधान मनुस्मृति है। ये मैं नहीं कह रहा हूं, ये इनकी मातृ संगठन आरएसएस ने कहा था। और इसका कोई गवाही वगैरह चाहिए तो इनका जो पाक्षिक था, ऑर्गेनाइजर नाम का जो इनका पाक्षिक था, उसमें आज भी ये सब लिखा हुआ है। वाटचाल करायला लागलोय आपण। वन नेशन वन इलेक्शन है काय नाही, हुकुमशाही आहे। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन छेडलेलं आहे। मला वाटतं संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि सर्व ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करतायत। ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपल्या या देशाला संविधान मिळालं आणि या देशाला दिशा देण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि ज्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी जो काय अपमान केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत। मला वाटतं देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि आज संपूर्ण देशामध्ये संपूर्ण लोक रस्त्यावर उतरून महाविकास आघाडीतर्फे आणि त्याचबरोबर या देशामध्ये ज्या ज्या वेळेला संविधानावरती गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्या ज्या वेळेला ज्या महामानवांनी हे संविधान बनवलं आणि ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आनंदाने या देशामध्ये आपण राहतोय, तिकडे या संविधानावरती गदा आणून कुठेतरी लोकशाही संपवून हुकुमशाही चालू करण्याचा हा प्रयत्न आहे। आणि त्याच्या विरोधात या उभ्या देशामध्ये जनसामान्यांमध्ये हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे लोकांमध्ये जाऊन याचा आम्ही निषेध व्यक्त करतोय। आपण जर का बघाल की निषेध इकडे चाललेला आहे, पण सर्वसामान्य जनता तिकडे जी बससाठी उभे आहे तिथनं देखील एक भीमसैनिक जोरजोरात घोषणा देतोय। याचा अर्थ असा आहे जिकडे जिकडे अन्याय होतोय तिकडे लोकांचे डोळे उघडतायत आणि लोक याच्या विरोधात कडाडून विरोध करतात। बघा, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे बनलंच आहे मुळात सर्व भारतातील उत्तरेपासून दक्षिणेपासून सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र येऊन बनलेला आहे। हा देश जो आहे तो विविध जाती धर्मांचा देश आहे। या देशाची जी लढाई आहे ती सर्वांनी एकत्र मिळून लढलेली आहे। मुघलांनी 1000 वर्ष राज्य केलं, पण मुघल सुद्धा या ठिकाणी आपल्या देशाची जी हिंदुत्वाची निशाणी आहे ते मिटवू शकले नाहीत। आज हा हिंदुत्वाचा कांगावा करून ही मंडळी देशामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत। त्यातच त्यांनी ज्यांच्या जीवावरती ते आज संसदेमध्ये बसतात, की ज्यांच्यामुळे ते संसदेमध्ये बसण्याचा त्यांना अधिकार मिळाला आहे, अशा परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पुसण्याचा प्रयत्न ते लोक करतायत देवाला पुढे करून। देव कधीही हा माणसात असतो, देव हा कोणी पाहिलेला नाही, देव हा माणसात असतो। आणि म्हणून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी मानव जातीची सेवा करण्यासाठी एक सर्वसमावेशक घटना बनवलेली आहे। ती घटना पुसण्याचा प्रयत्न हे लोकांनी देशामध्ये आज त्यांनी मुस्लिमांच्या विरोधात प्रयत्न केला, काल परवा हिंदू मुस्लिम करून आता ते आंबेडकरी जनता आहेत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। कुठेतरी एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून बाकीच्या लोकांना बाजूला करून हा देश हातात घ्यायचा प्रयत्न करतायत, भांडवलशाही या ठिकाणी माजवण्याचा प्रयत्न करतात। त्याचा विरोध
महाविकास आघाडी इंडिया अलायन्स सातत्याने करेल. बाबासाहेबांबद्दल जे काढलेले उद्गार आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण देशभरात निषेध आंदोलन होत आहे आणि म्हणून ठाणे शहरामध्ये महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे सन्माननीय राजन विचारे साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष सुहास देसाई, केदार दिघे, नरेश मणेरा सगळे आणि महिला आघाडी प्रमुख सगळ्यांच्या आणि फ्रंटलच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर घेऊन नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाड, राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन जो प्रकार केलेला आहे तो घृणास्पद प्रकार आहे, एकदम घृणा प्रकार आहे. ह्या देशातल्या लोकांची चुकी आहे की अशा अनपढ गवार लोकांना आपण नेते म्हणून देशाच्या उच्च स्थानावर बसवले. ज्या स्थानावर बसवले ते स्थान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केले किंवा स्थापन केलेले. कुणी बसावं, कशासाठी बसावं, लायकी नाही हो यांची. मी तर म्हणतो या गृहमंत्र्यांनी लोकांनी मागण्यापेक्षा स्वतःनी राजीनामा निघून जावा, नाहीतर यांचा एक दिवस हिटलर होईल 100%.